कसला मोहिते पाटलांचा पॅटर्न आहे? मोहिते पाटलांचा पॅटर्न कोणताही राहिलेला नाही. मोहिते पाटलांचा पॅटर्न होता पाठीमागच्या काळामध्ये. मोहिते पाटील परिवाराचा प्रभाव आपल्या जिल्ह्यावरती होता आणि एक काळ असा होता की मोहिते पाटलांनी एखादा अगदी गाढव जरी उभा केलं आणि सांगितलं की याला तुम्हाला मतं द्यायचे तर लोक डोळं झाकून मतं द्यायचे. म्हणजे ज्या ज्या निवडणुका या लोकशाहीमध्ये आहेत त्या वेळेस त्यांनी येऊन सांगायचं की हा आपला उमेदवार आहे याला मतं द्या. लोकांनी मतं दिली. लोकांनी लोकसभेला मतं दिली आणि सुमित्रा पतसंस्था बंद पाडली. लोकांनी विधानसभेला मतं दिली त्यांनी सुमित्रातल्या लोकांच्या ठेवी बुडवल्या. लोकांनी जिल्हा परिषदेला मतं दिली त्यांनी लोकांच्या ऊसाचा काटा मारला. लोकांनी पंचायत समितीला मतं दिली त्यांनी लोकांच्या ऊसाची बिलच दिली नाहीत. लोकांनी मार्केट कमिटीला मतं दिली त्यांनी शिवकृपा राजहंस सारखे कुक्कुटपालन बंद पाडले. लोकांनी यांना सोसायटीसाठी मतं दिली त्यांनी सांगितलं लोकांच्या दुधाला वास येतोय, दूधच नसलं आणि त्याची बिलच द्यायची नाहीत. म्हणजे आज ज्या वेळेस मोहिते पाटील पॅटर्न होता त्या पॅटर्न मध्ये ज्या वेळेस लोकांनी मोहिते पाटील कुटुंबाला मतं दिली त्यांच्या परिवारातल्या लोकांना किंवा त्यांनी उभा केलेल्या उमेदवारांना त्या वेळेस इथल्या मतदाराचं, इथल्या शेतकऱ्याचं, इथल्या लोकांचं नुकसानच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जानकर पॅटर्न, मोहिते पाटील पॅटर्न या तालुक्यामध्ये चालणार नाही. या तालुक्यात आता एकमेव पॅटर्न असेल तो राम सातपुते पॅटर्न असेल. तो मोठ्या प्रमाणात उद्या तुम्हाला नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून मोहिते पाटील कुटुंब असेल किंवा जानकर असतील यांची चर्चा वेगळी होती. मोहिते पाटील आणि जानकर हे अशी चर्चा करत होते की आम्ही 1 लाखापेक्षा जास्त मताने आम्ही निवडून येऊ आणि विरोधकांना 5,000 मतं पडतील, म्हणजे रामभाऊ सातपुते साहेबांना 5,000 मतं पडतील असं त्यांची चर्चा होती आणि ते तसं मीडियामध्ये बोलत होते, सभांमध्ये चर्चा करत होते. ते मोहिते पाटील परिवाराच्या विरोधामध्ये जी लोक काम करतात, जी लोक मतं करतात त्यांचा एकच मुद्दा असतो, जो कोणी मोहिते पाटलांना विरोध करेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मतं करायची. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. ते लोकसभेला पण भाजपमध्ये होते, विधानसभेला पण भाजपमध्येच होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम केलं नाही, विधानसभेमध्ये केलं नाही. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये स्वागत. आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायती ह्या निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची बैठक झाली आणि आज नगरपंचायत आणि नगरपालिका या निवडणुका जाहीर झाल्या. आज महिना अखेरच ह्या निवडणुकाचे निकाल लागतील आणि पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल याच्या सुद्धा निवडणुका त्या ठिकाणी जाहीर होतील. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण काकासाहेब जाधव यांना आपल्या खास मुलाखतीमध्ये आमंत्रित केलेत. खरं तर काकासाहेबांसोबत आपण जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांना आपण पाहुणे मुलाखत म्हणून त्या ठिकाणी केली होती आणि त्यांनी एकंदरीत माढ्याचा फलटण पासून ते माढापर्यंत अतिशय प्रत्येक तालुक्याचा सखोल अभ्यास त्यांच्याकडे होता आणि त्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या की माढा लोकसभेमध्ये काय होणार, कशाची उणीव भासणार, कशाचं जादा होणार किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रभाव होणार का, महाविकास आघाडी त्या ठिकाणी वरचढ ठरणार का, अशा सर्व गोष्टींवरती काकासाहेब जाधव यांनी आपला सखोल मार्गदर्शन केलं होतं. किंवा निवडणुकीचा प्रादुर्भाव त्या काळातली निवडणूक कशी असते या संदर्भात सुद्धा माहिती सांगितली होती. आज काकासाहेब तुमचं खरं तर प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. आज पंचायत समिती असेल किंवा झेडपी असेल त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी नव्हे तर आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि कार्यकर्त्यांना संधी मिळणार ह्या निवडणुका त्या ठिकाणी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुका या संदर्भात आज तुमच्यासोबत आम्ही आज गप्पा मारण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलंय. खरं तर तुमचा माळशिरस तालुका म्हटलं की पहिला चेहरा समोर येतो तो मोहिते पाटील पॅटर्न. कारण अनेक वर्ष झालं मोहिते पाटील घराण्याची सत्ता माळशिरस घराण्यावरती आहे, म्हणजे माळशिरस तालुक्यावरती आहे. आणि काही दिवसापूर्वी रामभाऊ सातपुते यांना त्या ठिकाणी मोहिते पाटील यांनी विजयी करून दिलं आणि लोकसभेच्या कालावधीमध्ये रामभाऊ सातपुते हे मोहिते पाटलांपासून विभक्त झाले आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांचे पहिले विरोधक हे आणि मोहिते पाटील एकत्र आले. खरं तर अतिशय कॉम्प्लिकेटेड तुमचा माळशिरस तालुका आणि रामभाऊ सातपुते यांच्या पुढे एक मोठं आव्हान, कारण उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आले आणि खरं तर आमच्या अभ्यासानुसार उत्तमराव जानकर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवत होत्या त्यावेळेस मोहिते पाटलांना विरोध करणारा 70-80 हजाराचा वर्ग होता
आणि आता रामभाऊ सातपुते यांनी निवडणूक लढवली तर त्यांना 1 लाखाहून जास्त मतं पडली, म्हणजे विरोधकांची संख्या वाढली. म्हणजे असे बरेच सारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तर आपण सुरुवात करूया. विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यात उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांनी पाठिंबा दिला आणि रामभाऊ सातपुते यांचा पराभव झाला. याच्याकडे कसं बघताय? खरं तर विधानसभेच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या, तशी निवडणूक माळशिरस तालुक्यामध्ये झाली आणि माळशिरस तालुक्यातली जी चर्चा होती सामान्य मतदाराची, जनतेची आणि इथल्या नेत्यांची. मतदारांची चर्चा वेगळी होती आणि मोहिते पाटील कुटुंब असेल किंवा जानकर असतील, यांची चर्चा वेगळी होती. मोहिते पाटील आणि जानकर हे अशी चर्चा करत होते, की आम्ही 1 लाखापेक्षा जास्त मताने आम्ही निवडून येऊ. बरं. आणि विरोधकांना 5,000 मतं पडतील, म्हणजे रामभाऊ सातपुते साहेबांना 5,000 मतं पडतील असं त्यांची चर्चा होती आणि ते तसं मीडियामध्ये बोलत होते, सभांमध्ये चर्चा करत होते. परंतु ज्या दिवशी प्रत्यक्षात निकाल लागला, त्या दिवशी तो त्यांचा जो विजय होता तो एवढा निसटता विजय होता, की फक्त 13,000 मतांनी त्यांचा विजय झाला. भाजपाचे रामभाऊ सातपुते यांना 13,000 मतानं पराभव स्वीकारावा लागला. पण याच्या पाठीमागे ज्या गोष्टी घडल्या, की आतापर्यंत या तालुक्याने हेच पाहिलं होतं, की मोहिते पाटील आणि जानकर हे एकमेकाचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्यामध्ये आपापसामध्ये लढाया व्हायच्या आणि त्याच्या अगोदर उत्तम जानकरांनी कधीही 70,000चा आकडा पार केलेला नव्हता. अगदी 2019 ची जर तुम्ही निवडणूक बघितली, तर त्यांना 70,000च्या आसपासच होते ते. म्हणजे आणि आता ज्यावेळेस रामभाऊ सातपुते विरोधामध्ये आले आणि मोहिते पाटील आणि जानकर गट एक झाला, तर रामभाऊ सातपुते यांना 1,08,000 मतं मिळालेली आहेत. म्हणजे विरोधकांमध्ये वाढ झाली. विरोधकांमध्ये वाढ झाली. म्हणजे उत्तम जानकर जरी जाऊन मोहिते पाटलांना मिळाले असतील किंवा उत्तम जानकरांना मोहिते पाटलांनी पाठिंबा दिला असेल, तर जो मतदार आहे, तो मतदार जो पहिला होता त्याच्यामध्ये वाढ झाली. तो वाढला. याचा अर्थ ह्यांची जी युती झालेली होती, ती इथल्या मतदाराला मान्य नव्हती. ती इथल्या लोकांना मान्य नव्हती आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसले निकालामध्ये. जे अपेक्षा करत होते किंवा जे सांगत होते, की आम्हाला 1 लाखापेक्षा जास्त फरकानं आमचा उमेदवार निवडून येईल, त्यांचा अगदी 13,000 वरती आला. आणि खरं तर हा विजय म्हणजे राम सातपुतेंचा विजय होता, की त्यांना 5,000 मतं मिळतील असे विरोधक म्हणत असताना सुद्धा त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली. आता खरं तर पुन्हा अजून तोच प्रश्न येतोय, की मग जानकराचा मतदारच नाही किंवा मोहिते पाटील जे समजत होते, तुम्ही जसं म्हणला, की 5,000च फक्त रामभाऊंना मतं पडतील, परंतु ते उलटं झालं. 70,000च्या पुढे कधी जानकर गेलेच नव्हते. त्याच्या विरोधात रामभाऊ सातपुतेंनी 1,08,000 मतं मिळवली. म्हणजे 70,000 आणि 33 आणि 8 38,000 मतं त्या ठिकाणी वाढली गेली. मग मोहिते पाटलांचा मतदार कमी झाला, की उत्तम जानकर यांच्याकडे मतदारच गेला नाही त्यांच्या पाठीमागे? विरोधी जे होते, मोहिते पाटील परिवाराच्या विरोधामध्ये जी लोक काम करतात, जी लोक मतं करतात, त्यांचा एकच मुद्दा असतो, जो कोणी मोहिते पाटलांना विरोध करेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मतं करायची. आजपर्यंत उत्तमराव जानकर विरोध करतायत असं दाखवत होते. त्याच्यामुळे माळशिरसचा जो विरोधी मतदार होता, तो उत्तमराव जानकरांच्या पाठीमागे होता. परंतु जसंही उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांशी जुळवून घेतलं, त्यांचं मनोमिलन झालं, तो मतदार उत्तमराव जानकरांच्या पाठीमागे गेलाच नाही. मग तुम्ही म्हणताय तो बी मुद्दा असताय, की उत्तमराव जानकर यांचा मतदारच नाही या तालुक्यामध्ये. हाही तुमचा मुद्दा असताय. उत्तमराव जानकरांचा मतदार आहे असं म्हणायचंच नाही आपण. हा जो मतदार आहे, हा मोहिते पाटलांचा विरोधी मतदार आहे. आणि जो विरोधी गटाचं नेतृत्व करेल, जो सेनापती असेल त्याच्या पाठीमागे उभा राहतो. त्याच्यामुळं उत्तमराव जानकर जरी गेले, तरी त्यांचा मतदार नसल्यामुळं गेला असं आपल्याला म्हणताच येणार नाही. आता त्याला लागून प्रश्न त्या ठिकाणी जानकरांनी लोकसभेला त्यांना मदत केली आणि त्याचाच कुठेतरी परतफेड म्हणून त्यांनी विधानसभेला त्यांना सपोर्ट केला. हे असताना आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपल्यात. त्याच पार्श्वभूमीवर अकलूज जी नगरपंचायत झालेली आहे, याची सुद्धा निवडणूक आता जाहीर झालेली आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघता? अकलूज नगर परिषदेची निवडणूक आजच जाहीर झालेली आहे. अकलूजची नगर परिषद म्हणजे आपल्या तालुक्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद आहे. तिथं निवडणुका होणार आहेत. मला वाटतं 2 डिसेंबरला निवडणूक आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे. भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करते. मोहिते पाटील परिवार असेल, त्यांच्याबरोबर उत्तमराव जानकर असतील, हे सगळे तिथं तयारी करतायत मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु मोहिते पाटलांचा जो प्रभाव आहे, तो या तालुक्यातून आता संपत चाललेला हे दिसतंय. कारण का?
तर काल परवा मोहिते पाटील परिवारातीलच लोक म्हणजे अकलूजचे माने पाटील असतील, वेळापूरचे माने देशमुख असतील, हे त्यांच्या कुटुंबातली लोक आहेत. परंतु ती लोक स्वतः मुंबईला जाऊन सीएम साहेबांची भेट घेऊन आलेत आणि लवकरच त्यांचा सुद्धा प्रवेश अकलूजच्या विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे अशी चर्चा आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबातूनच कमी होत चाललेला आहे, त्यांच्या परिवारातून कमी होत चाललेला आहे. आणि त्यामुळं अकलूजच्या नगर परिषदेवर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा निश्चित फडकेल असं मला वाटतं. आता तुम्ही जस्ट आताच एक म्हणला की त्यांच्या कुटुंबातील काही लोक म्हणजे माने देशमुख यांचा तुम्ही उल्लेख केला आणि फडणवीस साहेबांसोबत त्यांनी भेट घेतली आणि प्रवेश केला. पण तुम्ही एकंदरीत पाहता तर रणजितसिंह मोहिते पाटील हे खुद्द आता भाजपमध्ये आहेत, आमदार आहेत. मग यांच्याकडे कसं बघता? रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. ते लोकसभेला पण भाजपमध्ये होते, विधानसभेला पण भाजपमध्येच होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत ते विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे. परंतु त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम केलं नाही, विधानसभेमध्ये केलं नाही. या तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या नव्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वर सीएम साहेबांकडे असेल, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांकडे असेल, वेळोवेळी मागणी केलेली आहे, तक्रार केलेली आहे, की त्यांना तिथून निलंबित करण्यात यावं, पक्षातून हक्कलपट्टी करण्यात यावं. बरोबर पक्षामधून सुद्धा तशा काही अडचणीमुळं त्यांना काढण्यात आलेलं नाही. परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांचा सध्या कोणताही प्रभाव या तालुक्यावर नाही. म्हणजे त्यांनी कुणाचंही काम केलं, भारतीय जनता पार्टीचं जरी केलं किंवा तिकडं धैर्यशील भैयाबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं केलं, तर त्यांचा काही प्रभाव उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यांचा कोणताच फायदा मोहिते पाटील परिवाराला सुद्धा उद्या अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही. त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील ज्यावेळेस लोकसभेला उभा राहिले होते आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की ते असे तीव्र त्यांच्या शब्दात सांगितलं की त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते यांना पुन्हा बीडला हे पार्सल पाठवायचं आहे. परंतु परत रामभाऊनी तीच खुणगाट किंवा ते विचार, तो विरोध इथला मोहिते पाटलांचा बघून पुन्हा माळशिरस तालुक्यामध्ये आपलं राष्ट्रान बसवायचं आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक लढवली आणि आज धैर्यशील मोहिते पाटील खासदार आहेत. ते त्या ठिकाणी माढा लोकसभेवरती आता खासदार म्हणून त्यांची भूमिका पार पडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तमराव जानकरांना आमदार सुद्धा केलं. याच्याकडे कसं बघताय? ते नेतृत्व आता तुमच्या समोर आहे. राजकारणामध्ये जसं आपण नाटक बघतो, तमाशा बघतो, त्याच्यामध्ये लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवण्यासाठी काही वक्तव्य किंवा काही गोष्टी घडवल्या जातात. तशा राजकारणामध्ये सुद्धा घडतात. धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यावेळेस जरी छातीवरती असं मारून घेऊन तुझं पार्सल एका रात्रीत आम्ही बीडला पाठवू, असं जरी म्हणले असतील तरी मला वाटतं ते त्यांनी कदाचित पुढे बसलेल्या लोकांच्या टाळ्या शिट्ट्या मिळाव्यात म्हणूनच केलेलं असावं. कारण निवडणुकीच्या नंतर राम सातपुते यांचा जो प्रभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. निवडणुकीमध्ये जरी 1,08,000 मतं त्यांना मिळाली असतील, तर निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं जनमत वाढलेलं आहे. मोहिते पाटील गटातील अनेक लोक म्हणजे ते वेळापूरचे असतील, अकलूजचे असतील, मळवलीचे असतील किंवा वरच्या नातेपुते, माळशिरस अशा अनेक भागातली लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यांनी प्रवेश केलेले आहेत. आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी जे ते सांगितलं की एका रात्रीमध्ये आम्ही त्यांना बीडला पाठवू. तर राजकारणामध्ये हे शक्य नसतं. टीका-टिप्पणी म्हणून बोलायचं असतं. ते कदाचित बोलले बी असतील. परंतु रामभाऊ सातपुते साहेब हे एकदम संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे. त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. ते चळवळीतले आहेत आणि ते अशा कुणाच्या म्हणण्यानं वगैरे जाणार नाहीत. त्यांनी आता त्यांची पाळंमुळं इथं भक्कम केलेली आहेत. भक्कम पाय रोवून ते इथं उभा आहेत आणि इथला मतदार, इथला युवक, इथला तरुण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे ते आता जाणार नाही. आता हा प्रश्न तसा राहिला की आपण बघतो की जिथला जो प्रमुख असेल, मग लोकसभेचा माढा लोकसभेचे असतील किंवा तुमच्या माळशिरस तालुक्याचे उत्तमराव जानकर असतील, यांच्या ते खरं तर त्यांची सत्ता आता तिथे आहेत. याच्या पुढे रामभाऊ सातपुते यांचा टिकाव लागेल का? किंवा इथले रस्ते असतील, प्रमुख मागण्या लोकांच्या असतील, लाईट संदर्भ असेल, पाणी संदर्भ असेल, ह्या मागण्या ह्या विधानसभेत जानकर साहेब असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील, हे करत असतात. यांना कुठेतरी आता एकमेकाचं खालीवर राजकारण असतं, याच्याकडे कसं बघताय? राजकारण खालीवर असतंय. खरं तर आपण बघतोय की काल परवा डीपीडीसीच्या निधीचं वाटप झालं. आता नवीन स्थानिक विकास निधी म्हणून काल परवा पुन्हा पालकमंत्र्यांनी सांगितलं की अजून मी 43 कोटी माळशिरस तालुक्यासाठी देतोय. डीपीडीसी मधून 31 कोटी आलेले आहेत. आणि हे रामभाऊ सातपुते साहेबांच्या प्रयत्नातून आलेले आहेत. हे त्यांनी जाहीर सांगितलंय. म्हणजे जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणून मी हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी तुमच्या तालुक्याला दिलेला आहे. खरं तर तुम्ही म्हणता की आमदार उत्तमराव जानकर विधानसभेमध्ये मागणी करतात, खासदार धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेमध्ये मागणी करतात.
लोकसभेला मला वाटतं 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा 1 वर्षाचा कालावधी होतोय. त्यांनी खरं तर ह्या वर्षाचा हिशोब जनतेच्या समोर मांडला पाहिजे, की या वर्षामध्ये आम्ही माळशिरस तालुक्यासाठी हा निधी आणलेला आहे. मग ते आमदार उत्तमराव जानकर असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असेल. इथली जनता वाट बघते ना, हे पदाधिकारी आहेत, जनतेचे सेवक आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिलंय. निवडून याच्यासाठी दिलेलं असतं, की त्यांनी इथल्या लोकांसाठी निधी आणायचा असतो मोठ्या प्रमाणामध्ये. मग अडी-अडचणी असतील, रस्ते असतील, गटार असतील, लाईटचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असतील. या अनेक प्रश्नासाठी त्यांनी निधी आणायचा असतो. पण त्यांनी खरं तर जाहीर असं मुलाखती घेऊन सांगितलं पाहिजे, की आम्ही ह्या गावासाठी एवढा निधी आणलाय, या रस्त्यासाठी एवढा निधी आणलाय. परंतु आतापर्यंत तसं दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, की त्यांना वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी आणता आणलेला नाही. खरं तर जे आता पदावरती नसताना सुद्धा आमदार रामभाऊ सातपुते यांनी जो निधी आणलेला आहे, तो वकाण्याजोगा आहे. तो रोज आम्ही बघतोय सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये, जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो व्हायरल होतोय आणि लोक त्याच्या बदल्यामध्ये जाऊन त्यांचं स्वागत करतायत. आज सुद्धा आमदार राम सातपुते यांच्या हस्तेवर लोणंद म्हणून एक गाव आहे आपल्या तालुक्यातलं, शेवटचं गाव. त्या ठिकाणी मोठ्या एका जलतलावाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे. म्हणजे तो निधी सुद्धा त्यांनीच आणलेला आहे, म्हणूनच त्यांच्या हस्ते तिथल्या लोकांनी उद्घाटन ठेवलेलं आहे. म्हणजे रामभाऊ सातपुते साहेबांच्या माध्यमातून आज इथं निधी येतोय आणि त्याला कधी त्याच्यामध्ये अशी त्रुटी येणार नाही. ते कायम निधी आणत राहतात. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा मीडियाच्याद्वारे बघतोय. जे जयकुमारजी गोरे आहेत त्यांनी सांगितलं की हे रामभाऊ सातपुते यांचं जे श्री आहे माळशिरस तालुक्यासाठी, हे खरं तर जी कामं विकासाची होत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते कामं होत आहेत. परंतु मागच्या काही दिवसापूर्वी उत्तमराव जानकर यांनी एक पायी दिंडी वारी काढली. पाण्याचा संघर्ष सर्व लोकांनी बघितला. त्यात माढा लोकसभेचे खासदार सुद्धा सामील झाले. त्यांनी सुद्धा सहभाग घेऊन या पाण्याचा संघर्ष केला. मग तुम्ही याच्याकडे जे आता रामभाऊ सातपुते लढतायत आणि मोहिते पाटील पॅटर्न असेल, जानकर साहेब असतील, यांचा टिकाव, सातपुते यांचा टिकाव मोहिते पाटलांच्या पॅटर्न समोर चालेल का? कसला मोहिते पाटलांचा पॅटर्न आहे? मोहिते पाटलांचा पॅटर्न कोणताही राहिलेला नाही. मोहिते पाटलांचा पॅटर्न होता पाठीमागच्या काळामध्ये. मोहिते पाटील परिवाराचा प्रभाव आपल्या जिल्ह्यावरती होता आणि एक काळ असा होता, की मोहिते पाटलांनी एखादा अगदी गाढव जरी उभा केलं आणि सांगितलं, की याला तुम्हाला मतं द्यायची आहेत, तर लोक डोळं झाकून मतं द्यायची. लोकांनी त्यांना लोकसभेला मतं दिली, लोकांनी त्यांना विधानसभेला मतं दिली, लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या लोकांसाठी विधान परिषदेसाठी मतं दिली, लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेला मतं दिली, पंचायत समितीला दिली, त्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतला दिली, तालुक्यातल्या सोसायटीच्या उमेदवारांना दिली. म्हणजे ज्या ज्या निवडणुका या लोकशाहीमध्ये आहेत, त्या वेळेस त्यांनी येऊन सांगायचं, की हा आपला उमेदवार आहे आणि याला मतं द्या. लोकांनी मतं दिली. लोकांनी लोकसभेला मतं दिली. त्यांनी सुमित्रा पतसंस्था बंद पाडली. लोकांनी विधानसभेला मतं दिली. त्यांनी सुमित्रातल्या लोकांच्या ठेवी बुडवल्या. लोकांनी जिल्हा परिषदेला मतं दिली. त्यांनी लोकांच्या ऊसाचा काटा मारला. लोकांनी पंचायत समितीला मतं दिली. त्यांनी लोकांच्या ऊसाची बिलच दिली नाहीत. लोकांनी मार्केट कमिटीला मतं दिली. त्यांनी शिवकृपा, राजहंस सारखे कुक्कुटपालन बंद पाडले. लोकांनी ह्यांना सोसायटीसाठी मतं दिली. त्यांनी सांगितलं लोकांच्या दुधाला वास येतोय, दूधच नसलं आणि त्याची बिलच द्यायची नाहीत. म्हणजे आज ज्यावेळेस मोहिते पाटील पॅटर्न होता आणि त्या पॅटर्न मध्ये ज्या वेळेस लोकांनी मोहिते पाटील कुटुंबाला मतं दिली, त्यांच्या परिवारातल्या लोकांना किंवा त्यांनी उभा केलेल्या उमेदवारांना, त्या वेळेस हिथल्या मतदाराचं, हिथल्या शेतकऱ्याचं, हिथल्या लोकांचं नुकसानच झालेलं आहे. त्यांनी एक फायदा सांगावा, की लोकांना आम्हाला मतं दिली आणि त्याच्या बदल्यात आम्ही तालुक्यात हा फायदा केला. ते सांगतील मग आम्ही सेशन कोर्ट आणलं, आम्ही प्रांत ऑफिस आणलं, आम्ही आरटीओ ऑफिस आणलं. परंतु ही शासनाची कार्यालय आहेत, ह्याच्या माध्यमातून लोकांचा विकास काय होणार आहे? लोकांचे विकास करण्याची जी कामं होती ती ह्यांनी सगळी कमी केली. लोकांचं इथं प्रचंड मोठं नुकसान केलं आणि त्याच्यामुळं आता मी तर खरं असं म्हणतो, की त्यांना उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेची निवडणूक लढवायची कशासाठी हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे, की आम्हाला येणाऱ्या काळात हे काम करायचंय आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय. कारण आतापर्यंत त्यांनी सगळ्या निवडणुका लढवल्यात आणि निवडणुका लढवून त्यांनी लोकांचं नुकसान केलं, इथल्या जनतेचं नुकसान केलं, इथल्या मतदाराचं नुकसान केलं. म्हणून मला तर असं वाटतं, की त्यांनी आता निवडणुकाच लढवू नये. त्यांनी सरळ आता शांत बसावं, की आता आम्ही जेवढं लोकांचं नुकसान केलंय ते खूप झालं, आता ह्याच्यापेक्षा जास्त काय आम्हाला नुकसान करायचं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगावं, की आता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये नाही. इकडे उत्तम जानकर आहेत, त्यांनी तसंच केलं. उत्तम जानकर ज्यावेळेस मोठ्या पदावरती नव्हते, लोक त्यांना मतं देत नव्हती, प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव होत होता, त्यावेळेस उत्तमराव जानकरांनी साखर कारखाना उभा केला.
ज्यावेळेस त्यांना लोक मतं देत नव्हती, त्यांचा पराभव होत होता, त्यावेळेस त्यांनी श्रीकृष्ण दूध डेअरी काढली. लोक त्यांना मतं देत नव्हती, त्यांचा पराभव होत होता, त्यावेळेस त्यांनी श्रीकृष्ण पतसंस्था काढली. म्हणजे ज्यावेळेस जनता लोक विरोधात होती, त्यावेळेस त्यांनी आतोनाट प्रयत्न केले की हे उभं राहिलं पाहिजे. आणि जसंही ते निवडून यायला लागले, मग ते ग्रामपंचायतला निवडून आले असतील, पंचायत समितीला आले असतील, जिल्हा परिषदेला आले असतील किंवा काल परवा विधानसभेला आले असतील. निवडून यायला लागले आणि त्यांनी साखर कारखाना विकून टाकला. निवडून यायला लागले आणि त्यांनी श्रीकृष्ण डेअरी बंद पाडून टाकली. निवडून यायला लागले आणि श्रीकृष्ण पतसंस्था बंद पाडली. म्हणजे मोहिते पाटील आणि जानकरांमध्ये मला एकच दिसतंय की लोकांनी ह्यांना मतं दिली आणि ह्यांचा विजय केला आणि गुलाल टाकला, काही त्याच्या बदल्यात लोकांचं नुकसानच केलं. त्याच्यामुळे आता जानकर पॅटर्न, मोहिते पाटील पॅटर्न ह्या तालुक्यामध्ये चालणार नाही. या तालुक्यात आता एकमेव पॅटर्न असेल तो राम सातपुते पॅटर्न असेल. तो मोठ्या प्रमाणात उद्या तुम्हाला नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येईल. आता काकासाहेब, खरं तर तुम्ही बऱ्याच गोष्टींना हात घातला आणि 2019 ची निवडणूक म्हणजेच ज्यांचं आगमन आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्या ठिकाणी उभं केलं मोहिते पाटलांनी, आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण हा खूप मोठा प्रोजेक्ट, हा विजयदादांच्या स्वप्नातील प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टवरती अख्ख्या माढा लोकसभा असेल किंवा इतर जे 2-3 जिल्हे आहेत यांचं लक्ष त्या कृष्णा भीमा स्थिरीकरणावरती चालू आहे. आणि आज तुम्ही म्हणताय की मोहिते पाटील घराण्यांनी आता राजकारण करू नये, कारण त्यांना सत्तेत पाठवलं की त्या संस्था बंद पडतायत. तेच बघून जानकर सुद्धा करायला लागलेत. मग आता तुम्ही याच्याकडे कसं बघताय? कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा जो कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब काम करतायत. सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब काम करतायत. आमदार रामभाऊ सातपुते साहेब काम करतायत. आणि याच्यावरती अगदी विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाचा प्रश्न असेल किंवा कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न असेल, याच्यावरती सरकार काम करतंय आणि ही सगळी लोक काम करतायत. त्याच्यामुळं मोहिते पाटील परिवाराला पाठीमागे संधी होती का, तर नक्की होती. ते सरकारमध्ये होते का, तर नक्की होते. आपण बघतो की कित्येक वर्ष ते सरकारमध्ये आहेत, कधीच विरोधामध्ये नाहीत. मग सरकारमध्ये असताना ते करू शकले नाहीत. आता तर ते विरोधामध्ये आहेत. मग आता कसे करू शकतील? तर आता त्यांना ते करणं अशक्य आहे. आणि मग त्याचं गाजर दाखवून त्यांना पुन्हा मतं घ्यायची आहेत का, पुन्हा अजून लोकांचं काय नुकसान करायचंय का, हा त्यांचा डावपेच असू शकतो. म्हणून मी म्हणतो की त्यांनी आता निवडणुका नाही लढवल्या पाहिजे. काकासाहेब, हा प्रश्न जनतेसाठी. आज जसं आपण बघितलं की सत्तेत असून सुद्धा कृष्णा भीमा स्थिरीकरण, जी विजयदादांच्या स्वप्नातला हा प्रोजेक्ट होता, या प्रोजेक्टला एक जनतेचा विकास, जनतेसाठी म्हणून रामभाऊ सातपुते आहेत किंवा भाजपची सगळी टीम आहेत, काम करते. आज मोहिते पाटलांना त्या ठिकाणी विजयदादांना श्रेय दिलं पाहिजे, पण खालच्या मंडळींनी त्याच्यावर कधीच परत उलगडा केला नाही. तसा कधी दिसला सुद्धा नाही परत निवडणुकीत. पण तुम्ही जसं म्हणताय की जयकुमार गोरे असतील, निंबाळकर असतील, त्या प्रोजेक्टवर सुद्धा काम करतायत. कारण खरं तर विजयदादांचं हे स्वप्न नसून ते इथल्या कित्येक लोकांचं त्याच्यावर जीवनमान चांगलं अवलंबून असणार आहे, खुशी प्रदान होणार आहे. याच्यावरती तुम्ही भाजप म्हणून काम करणार का? हो, नक्की. त्याच्यावरती काम केलं पाहिजे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं जवळपास 31 तालुक्यावरती त्या गोष्टीचा थेट परिणाम होणार आहे आणि इथल्या लोकांचं, शेतकऱ्यांचं जीवनमान त्या गोष्टीमुळे उंचवणार आहे. माझी ही मागणी आहे की भारतीय जनता पार्टीनं आता खरं तर ते काम करतायच, परंतु भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि तो प्रकल्प आहे तो पूर्णत्वाला नेला पाहिजे. तो पूर्णत्वाला नेला तर भारतीय जनता पार्टीचे हे जे 31 मतदारसंघ आहेत या 2-3 जिल्ह्यामधले, त्याच्यावरती त्यांची पकड मजबूत होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकार बनवण्यासाठी या 31 मतदारसंघातल्या लोकांचा मोठा फायदा होईल. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जरी असलो तरी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रकल्पावरती काम करू. काकासाहेब, हा झाला जनतेसाठी विषय. परंतु मी पुन्हा मागच्या एका विषयावरती येतोय की पुन्हा मेन्शन करतोय की विधान परिषदेचे रणजितसिंह मोहिते पाटील आता सध्या पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुका लागल्या, आणि याच्याकडे जर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बीजेपीचा उमेदवार तुमच्याच खेळीसाठी या खेळीमध्ये जर दिला, तर तुम्ही त्या उमेदवाराला कसं बघा? भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल आहे किंवा कोणत्याही राजकीय पार्ट्यांचा प्रोटोकॉल आहे. या निवडणुकीमध्ये जो बी फॉर्म असतो तो महत्वाचा असतो आणि बी फॉर्म ज्या नेतृत्वाकडे जाईल, तुम्ही म्हणता की रणजितसिंह मोहिते पाटील आहेत, आम्ही म्हणतो रामभाऊ सातपुते आहेत, जयकुमार गोरे साहेब आहेत, रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आहेत, यांच्याकडे येईल किंवा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार साहेब आहेत, त्यांच्याकडे येईल.
एबी फॉर्म ज्याच्याकडे आला त्याला फक्त भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढता येईल. म्हणजे कमळाचं जे चिन्ह आहे, कमळाच्या चिन्हावरती उद्याच्या निवडणुका होतील. मग ते नगर परिषदेचे असतील, पंचायत समितीचे असतील, जिल्हा परिषद असतील. त्याच्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांकडे बी फॉर्म नाही आला तर त्यांना कमळाच्या चिन्हावरती लढता येणार नाही. आणि जो उमेदवार कमळाच्या चिन्हावरती लढत नाही त्याला भारतीय जनता पार्टीचं म्हणताच येत नाही. त्याच्यामुळं ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देतील हा त्यांचा कदाचित गैरसमज असेल. ते तसं लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. परंतु लोकांच्या मनातून तो गैरसमज दूर होईल. जे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती उमेदवार उभा आहेत त्यांच्या पाठीमागे इथली जनता उभा आहे. खरं तर भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे. तुम्ही त्या लोकांचं स्वागत करताय. मागच्या 4-5 दिवसाखाली माड्याचे रणजित भैया शिंदे असतील किंवा मोहोळचे राजन पाटील असतील यांचा प्रवेश स्वीकारला. पण तुमच्याच पक्षामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील काम करत असताना त्यांची हकालपट्टी सातत्यानं करा म्हणताय. आणि खरं तर भाजपमध्ये भाजपला समजेना की मोहिते पाटलांची पॉवर जास्त असल्यामुळे त्यांची विधान परिषदेची जी काही आमदारकी ती रद्द करू शकत नाहीत किंवा अनेक दुसरं कारण काय वाटतंय? दुसरं कारण काहीच नाही. हकालपट्टी त्यांची करायला पाहिजे होती परंतु केलेली नाही. परंतु ज्यावेळेस एखादा व्यक्ती विधान परिषदेचा सदस्य असतो, तो जोपर्यंत स्वइच्छेने राजीनामा देत नाही किंवा त्याच्याकडून एखादं चुकीचं कृत्य घडलं ज्याच्यामुळे त्याला निलंबित विधान परिषदेचे अध्यक्ष करतील, त्या 2 गोष्टी होत नाहीत तोपर्यंत त्याला विधान परिषदेच्या सदस्य पदावरून त्याला काढता येत नाही, त्याची हकालपट्टी करता येत नाही. आणि तेच कारण असावं की त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तुमचा प्रश्न आहे की इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यांची हकालपट्टी केली जात नाही. तर यांची हकालपट्टी न करण्याचं कारण ती आहे. इन्कमिंग हे सत्ताधारी पक्षाबरोबर राहतच असतं. राजकारणाचा तो नियमच आहे. कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये ते स्थानिक जे लोक असतात त्यांना लोकांचा विकास, लोकांच्या अडीअडचणी आणि लोकांचे प्रश्न सोडवताना अडचण येत असते. कारण जे सत्ताधारी पक्ष असतात, सत्ताधारी पार्ट्या असतात ते त्यांच्या सत्ताधारी उमेदवारांना किंवा आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतात. आणि कदाचित त्या अडचणींचा सामना आपल्या सुद्धा जिल्ह्यामधल्या काही लोकांना करावा लागला असेल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरू आहे. आणि त्या इन्कमिंगचं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून स्वागत करतो. काकासाहेब, आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र लढले आणि रामभाऊ सातपुते यांना 1 लाखापेक्षा जास्त मतदान पडलं. आता पंचायत आणि जेडपीच्या निवडणुका लागल्या आणि नगरपालिका नगरपंचायतच्या लागल्या. खरं तर मार्कडवाडीने एक मोठा उठाव महाराष्ट्राने बघितला. हे असताना त्या ठिकाणी परत ते वातावरण शांत झालं. परत मत चोरीनं एक उठाव केला, परत वातावरण शांत झालं. आणि आता आपण बघतोय की माळशिरस तालुक्यामध्ये जानकर आणि मोहिते पाटील खरं तर प्रत्येक गावात चढ उतार झाले. जानकर साहेब कमी मतं पडले, सातपुते पुढे गेले. सातपुते पुढे गेले, जानकर साहेबांना कमी मतं पडली. असं अनेक गावात झाले. आता जेडपी आणि पंचायत समितीमध्ये तुमचा विजय कशा पद्धतीने होईल किंवा कोणत्या गटात तुम्हाला अडचण येईल असं वाटतं? आम्हाला सध्या आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सध्या तरी कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गणामध्ये अडचण वाटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये सातपुते साहेब या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत. मग ते लोकांचे अनेक प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणामध्ये ते मदत करत आहेत. आणि त्यांना संपूर्ण ताकद वर्षा बंगल्यावरून अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडून मिळत आहे. आणि त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम करत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 19व्या फेरीपर्यंत म्हणजे अकलूज पर्यंत वरून शिंदेवाडीपासून सुरुवात होते. वरचा सगळा भाग घेऊन जोपर्यंत अकलूजमध्ये येत नाही तोपर्यंत आमदार राम सातपुते साहेब लीडवरती होते मोठ्या प्रमाणामध्ये. हा जो आडवा पट्टा आहे आपला अकलूज, खंडाळी, वेळापूर, तांदळवाडी, खाली तोंडलं, बोंडले, दसूर या भागामध्ये थोडंफार कमी पडलो. त्याचं कारणही तसं होतं की पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आमदार राम सातपुते साहेब 5 वर्ष आमदार होते त्यावेळेस या भागामधला त्यांचा संपर्क कमी होता. कदाचित त्यावेळेस मोहिते पाटील ते एकत्र काम करत होते आणि मोहिते पाटलांच्याकडून कदाचित सूचना दिल्या गेल्या असतील की या भागामध्ये आम्ही लक्ष देतो, तुम्ही वरच्या भागामध्ये लक्ष द्या. आणि त्यांनी इमानदारीनं त्यांच्या वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं आणि त्यांना लीड राहिलं. आता उद्या या तालुक्यामध्ये 18 पंचायत समिती गणासाठी आणि 9 जिल्हा परिषद गटासाठी निवडणुका होणार आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला यश येईल. आम्हाला ते चित्र स्पष्ट दिसतंय. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. जेवढी लोक स्पष्ट उघडपणे येत आहेत
तेवढीच लोक पडद्याच्या पाठीमागे सुद्धा रामभाऊ सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत. भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन काम करतायत. आणि जशा निवडणुका जवळ येतील तशा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश सुद्धा होतील. आता उद्याच्या 7 तारखेला पाणीवचे माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील साहेब यांचं जे कुटुंब आहे संपूर्ण, प्रकाश बापू पाटील असतील, श्रीलेखा वहिनी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे बंधू असतील, ही सगळी लोक 7 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. सुरुवातीलाच मुलाखतीच्या मी सांगितलं की अकलूजचे माने पाटील असतील, वेळापूरचे माने देशमुख असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करतायत. आणि हे सगळे प्रवेश बघता अजून काय मोठे प्रवेश होणार आहेत, जे आश्चर्यचकित करणारे प्रवेश असतील, हे सगळे प्रवेश बघता आम्हाला खात्री आहे की माळशिरसच्या पंचायत समितीवरती, अकलूजच्या नगर पालिकेवरती भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकणार आहे. काकासाहेब, आता तुम्ही उल्लेख केला की माळशिरस तालुक्याचे माजी आमदार शामराव पाटील यांचं सगळं कुटुंब हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहे. नक्कीच तुमचा त्या ठिकाणी प्रभाव वाढणार आहे. खरं तर हे सगळं भारतीय जनता पार्टीसाठी आपण बघितलं, पण काकासाहेब जाधव या नावासाठी कधी तुम्ही रामभाऊकडे मागणी केली का? खरं तर वेळापूर पंचायत समितीचा गट हा सर्वसाधारण आहे आणि रामभाऊच्या नजरेत तुम्ही त्या ठिकाणी अनेक दिवस झालं काम करताय. विधानसभेला तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचंच फलित म्हणून आज तुम्हाला पंचायत समितीसाठी तुम्ही मागणी केली का? एवढं नव्हे तर तुमच्याकडे त्यांनी कोणती एखादी सांगितलं की काकासाहेब तुम्ही पंचायत समितीची तयारी करा, आमचं लक्ष तुमच्याकडे आहे, असं काय मागणी झाली? खरं तर मी लोकसभेला बी काम केलं, विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये आमदार राम सातपुते साहेबांचं काम या मतदारसंघामध्ये केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबर, रामभाऊ सातपुते साहेबांच्या बरोबर आहे, काम करतोय. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये महायुती म्हणून जय मल्हार क्रांती संघटना म्हणून एक संघटना आहे. त्या संघटनेचं माझ्याकडे जिल्हा अध्यक्षाचं पद आहे. त्या माध्यमातून सुद्धा मी राम सातपुते साहेबांच्या संपर्कात राहून अनेक लोकांचे प्रश्न, अनेक लोकांचे ऑपरेशन, दवाखान्याची काम असतील, अनेक कार्यक्रम मी या वर्षभरामध्ये या भागामध्ये घेतलेले आहेत. आणि माझी कामाची दखल घेऊन परवाच म्हणजे पाठीमागच्या 1 आठवड्याभरापूर्वी भारतीय जनता पार्टी अकलूज मंडलच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे. म्हणजे माझं काम बघूनच ही निवड झालेली असावं. माझं जर काम नसतं, मी घरातच बसून राहिलो असतो, तर कदाचित भारतीय जनता पार्टी आज देशातली, जगातली सर्वात मोठी पार्टी आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्याकडं प्रोटोकॉल आहे, त्यांच्याकडं अनुशासन आहे, त्यांच्याकडे काम करणाऱ्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्याला महत्व आहे. आणि कदाचित त्यांनी ते माझ्यात बघितलं असावं म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिलेली आहे. आणि माझा राजकीय पिंड आहे. मी 2012ला या गावचा ग्रामपंचायत सदस्य होतो. 2014ला मी माढा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. 2019ला लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. 2022ला माझा वेळापूरमध्ये ग्रामपंचायतला स्वतंत्र पॅनल होता. मी सर्वच्या सर्व सदस्य आणि सरपंच पदासाठी सुद्धा स्वतंत्र उमेदवार दिला होता. हे सगळं पाहता पार्टीच्याही लक्षात आलेलं आहे की आता राजकीय पिंड आहे आणि याला कुठेतरी संधी दिली पाहिजे. आणि मी सुद्धा रामभाऊ सातपुते साहेबांकडे मागणी केलेली आहे की खरं तर माझी जिल्हा परिषद लढण्याची इच्छा होती, परंतु इथली जागा एससी महिला राखीव झाल्यामुळं आणि मला ती जागा लढता येत नसल्यामुळे आता पंचायत समितीला ओपनला पडलेला आहे, सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की वेळापूरच्या पंचायत समिती गणासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि माझा पार्टीने विचार करावा. त्याबद्दल त्यांनी सकारात्मक मला उत्तर दिलेलं आहे. त्यांनी माझ्याबरोबर सकारात्मक चर्चा केलेली आहे. त्या दृष्टीने मी काम करत आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही पुन्हा मी आवाहन करतोय आमदार राम सातपुते साहेबांना की त्यांनी निश्चित वेळापूर पंचायत समिती गणासाठी माझा विचार करावा. काकासाहेब, खरं तर जसं तुम्ही म्हणला, भारतीय जनता पार्टी एक शिस्तीची पार्टी आहे आणि नियमाची पार्टी आहे. अनेक वेळा आपण अनेक माध्यमातून बघितले की भारतीय जनता पार्टी अनेक वेगवेगळ्या विषयावरती घेऊन, एखादा विषय असेल तर एक प्रोटोकॉल ठरलेला असतो त्यांचा आणि त्या पद्धतीने काम करत असतात. आता महाराष्ट्रात अनेक पार्टी आहेत, अनेक संघटना आहेत, त्या ज्या त्या प्रोटोकॉल प्रमाणे चालत असतात. पण भारतीय जनता पार्टी एक वेगळाच ठसा महाराष्ट्रात पडताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर काकासाहेब तुमच्याकडे एक पद दिलं आणि तुम्ही त्याचं पदाचं एक नाव सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी मंडल, अकलूज मंडलचं एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बनवलं. खरं तर तुम्हाला आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि या जनतेच्या सेवेसाठी. आणि तुमचा जो मागणी आमच्या माध्यमातून, तर ही आम्ही मागणी त्यांच्यापर्यंत जाईलच की पंचायत समितीसाठी तुम्ही त्या ठिकाणी सर्वसाधारण जागेवरती उमेदवारी मागितली आहे. आज तुमच्यासोबत खरं तर संपूर्ण माळशिरस तालुक्याची चर्चा केली नव्हे, तर आपण माढा लोकसभेच्या निवडणुकीपासून ते माढा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काकासाहेबांकडून अक्षरशः सर्व लेखाजोखा घेतला. यामध्ये विरोधकांचे काही प्रश्न असतील,
सत्ताधाऱ्यांचे काही प्रश्न असतील, सखोल चर्चा तुम्ही त्याच्यावर केली. मोहिते पाटील पॅटर्न या ठिकाणी चालू शकेल का? जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले तर तो टिकाव सातपुते हाणून पाडतील का? याच्यावरती सुद्धा आपण चर्चा केली. सध्या महायुतीचं जरी सरकार असलं आणि जानकर आणि मोहिते पाटील सत्तेत असले, म्हणजे लोकसभेवरती ते खासदार म्हणून आहेत आणि विधानसभे म्हणून जानकर आमदार आहेत आणि सातपुते सरकारवर त्यांचा आहे, परंतु सत्तेत इथल्या नाही, परंतु प्रभाव त्या ठिकाणी जास्त टाकताना सातपुते आपल्याला दिसत आहेत. येणारी पंचायत आणि जेडपी निवडणूक त्या ठिकाणी चुरशीशी होणार यातील मात्र शंका नाही. त्यामध्ये काकासाहेब जाधव यांनी वेळापूर पंचायत समितीची सर्वसाधारण जागा लढण्याची इच्छा दाखवली. आपण इच्छुक उमेदवार म्हणून सुद्धा काकासाहेब आज तुमची मुलाखत झाली. खरं तर तुम्ही आपण शेवट प्रश्न विचारला आणि आम्ही आज लेखाजोखा माळशिरस तालुक्याच्या राजकारणाचा घेण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत. आमच्या सुद्धा तुमच्या पंचायत गणासाठी शुभेच्छा आहेत. तुम्ही निवडून यावं, कारण तुमच्यासारखा अभ्यासू नेतृत्व त्या ठिकाणी राजकारणात जाणं तितकंच गरजेचं आहे. पुढे भविष्यात काय होणार या संदर्भात आपण उलगडा करणारच आहोत. काकासाहेबांच्या विरोधात कोण उमेदवार येईल किंवा त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काय चित्र असेल हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच पार्श्वभूमीवर काकासाहेबांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्या एकंदरीत गोष्टीचं सर्व सविस्तर विश्लेषण दिलं आणि काकासाहेब आपण झेडपीने पंचायत लागल्यानंतर पुन्हा एकदा बसणार आहोत. पडखळ शब्दात जे असेल ते मांडा, कारण पंचायत आणि झेडपी खरं तर ह्या सामान्य लोकांच्या निवडणुका, ज्या लोकांनी नेत्यांना निवडून दिलं, आता सामान्य लोकांच्या निवडणुका ही लोक आता झेडपीने पंचायतमध्ये जाणार. आता नेता तुमच्यासाठी काय करणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा त्याच विश्लेषणासाठी काकांना आमंत्रित करू आणि निवडणुकी ऐन तोंडावरती आल्यानंतर पुन्हा ही रणधुमाळी त्याच पद्धतीनं आम्ही तुमच्यापर्यंत मांडू. आज तुम्ही वेळ दिला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या चॅनलमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही ह्या बातम्या पोहोचवायचा प्रयत्न करतोय. अनेक पुढच्या मुलाखतीमध्ये आपण नवीन उमेदवार कोण इच्छुक असणार आहे किंवा पंचायत झेडपीसाठी काय वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येत आहेत हे आपण बघणार आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.